मुंबईत महिलेवर सामूहिक अत्याचार झालेला आहे। महिलेला बांधून तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय। अंधेरी परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली। विशाल सिंग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विशाल, काय अधिक माहिती आहे? अंधेरीतील प्रकार आहे, मुंबईतील एका महिलेवर सामूहिक अत्याचार केलेला आहे, काय संपूर्ण प्रकरण आहे? दुसरी आपण जर बघाल काही घटना काल रात्रीची आहे। काल संध्याकाळी एक महिला तिच्या नवऱ्यासोबत श्यामनगरमध्ये आली होती। त्या दोघांनी कपलला एक घर भाड्याने पाहिजे होता। एक महिला होती ती तुम्हाला घेऊन आली होती, पण जेव्हा रात्रीच्या दरम्यान ती दोन्ही महिला आणि त्याचा पुरुष परत जेव्हा आले, त्या महिला घरी आले, ती त्याच वेळी ते काही लोक त्या घरात घुसले आणि बळजबरीने त्या महिलेवरती अत्याचार केलेला आहे। या प्रकरणामध्ये एकूण 8 आरोपी आहेत अशी सांगण्यात जात आहे। पण आतापर्यंत पोलिसांनी एकूण 7 आरोपींना अटक केली आहे आणि एक आरोपी फरार असला जातोय। पण ते 7 आरोपी अटक केले आहेत, त्यातला एक आरोपी आहे तो आरोपी रेकॉर्डवरचा अशी माहिती मिळत आहे। ज्योती, 7 आरोपींना अटक केलेला आहे, त्यांच्यावर आता काय कारवाई होण्याची शक्यता आहे? ज्योती, त्या 7ला अटक केला आहे, त्यावर जो 8वा आरोपी जो फरार आहे त्याचा शोध घेतला जातोय आणि पोलीस माहिती करते आहे की नेमका ह्या संपूर्ण कटमध्ये कोण आरोपी आहे किंवा ती जी महिला आहे त्या महिलांसोबत ते दोन्ही कपल होते, त्या महिलेचा काही रोल आहे का हे पोलीस तपास करतात की नेमका हा प्रकार घडला कसा। ते दोन्ही महिला भागून आले होते, त्यांना एक घर भाड्याने पाहिजे होता। अशामध्ये ही घटना घडली कशी काय, ह्याच्यामध्ये अजून कोण सहभागी आहे किंवा हा एक कट कसा होईल होता, दोन्ही महिलांना बोलवून घ्या आणि असं करा, संपूर्ण पोलीस तपास करत आहे आणि सध्या त्याच्यावर FIR दाखल झालेला आहे। थोड्याच वेळात त्यांना कोण हजर करतील। नक्कीच धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। 7 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे। मुंबईतील अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे, महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आलेला आहे।